आपल्या सोबत आहेत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुखजी. सर, वाल्मिक कराडने आज सरेंडर केलेलं आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटते जवळजवळ 22-23 दिवस झालेत की महाराष्ट्रातील पोलीस वाल्मिक कराड यांना शोधतायत. गेल्या 22-23 दिवसापासून ते फरार आहेत आणि 22-23 दिवसामध्ये महाराष्ट्रातील पोलीस त्यांना शोधू शकली नाही. शेवटी आज ते स्वतः त्यांनी येऊन मुंबईमध्ये पुण्यामध्ये त्यांनी स्वतःला सरेंडर केलं. हे एका अर्थानं अपयश म्हणायला पाहिजे पोलिसचं की कशा पद्धतीनं 23 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे, लोकांचा आक्रोश आहे आणि असं असताना आरोपी सापडत नाही. अजून सुद्धा 3 आरोपी बाकी आहेत, ते सुद्धा अजून सापडायचे आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर कारवाई या ठिकाणी केली पाहिजे. ज्या पद्धतीच्या घटना परभणीला झाल्या, परभणीची घटना सोमनाथ सूर्यवंशीची, तुमची कल्याणची घटना विशाल गवळी, त्याचबरोबर अकोला पातूरमध्ये, त्याचबरोबर तुमचा हवेत गोळीबार करणारे बीडमध्ये सापडत आहेत, काय नाव त्यांचं, कैलास, असे अनेक ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. आज नागपूरला जवळजवळ 3 खून झाले, 36 तासात 3 खून नागपूरला झाले. ह्या सर्व घटना घडत आहेत. त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या निमित्तानं निर्माण झालेला आहे. त्यामध्ये कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातली सुधारली पाहिजे आणि अशा पद्धतीने इतका मोठा आक्रोश, लाखो लोक जेव्हा रस्त्यावर येतात आणि आक्रोश करतात आणि तो जो आरोपी आहे जो 23 दिवस फरार राहतो, त्याच्यामुळे पोलिसांनी या बाबतीत लक्ष घातलं पाहिजे, गृह खात्याने लक्ष घातलं पाहिजे आणि कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे त्यांच्यावर. तुम्ही गृहमंत्री राहिलेले आहात, पदभार सांभाळलेला आहे. CID समोर त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. 13 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. आता तिथे मागणी जी येत आहे की खंडणीचा गुन्हा नाही, खुनाचा गुन्हा दाखल करा, ही त्या ठिकाणी मागणी येते. कारण की त्यांचा संशय असा आहे की त्या खुनाच्या आरोपामध्ये स्वतः वाल्मिक कराड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे असं त्या लोकांचं म्हणणं आहे. त्याबद्दल चौकशी व्हावी आणि चौकशी करून योग्य ती कारवाई ती झाली पाहिजे. सर, एकूणच त्यांचा जो व्हिडिओ आला, वाल्मिक कराड यांनी व्हिडिओ व्हायरल केला सरेंडर करण्यापूर्वी, राजकीय उद्देशातून मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे जे काही आरोपी असेल त्यांना फाशीची शिक्षा जावे, मी दोषी असेल तर मलाही कारवाई करावी, हे सगळं वक्तव्य कसं बघते? बरोबर आहे. कसं आहे की शेवटी तुमचं स्टेटमेंट घेईल पोलीस, तुमची तपासणी करेल, त्यामध्ये जर काही आढळलं तर कारवाई होईल तुमच्यावर. आता लोकांचं, स्थानिक लोकांचं ज्या ठिकाणी तिथली मागणी आहे की या सर्व याच्यामध्ये वाल्मिक कराडच खरा आरोपी आहे, तर त्याच्यामुळे तो मूळ संशय त्यांच्यावर आहे. त्याच्यामुळे त्याची चौकशी व्यवस्थित होईल आणि जो कोणी दोषी असेल याच्यामध्ये, वाल्मिक कराड असो की अजून जे 3-4 लोक अजून फरार आहेत, त्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अतिशय दुःख आहे की हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, आक्रोश करतात, तरी पण कारवाईला इतका वेळ लागतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याची तपासणी होऊन नंतर त्याचं स्टेटमेंट वगैरे घेऊन योग्य ती नियमानुसार कारवाई झाली पाहिजे. जे 3 फरार आहेत त्यांची सुद्धा लवकरात लवकर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. धनंजय मुंडेंचं नाव या सगळ्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप होतोय. आता वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीच्या माध्यमातून चालू आहे. आता सत्यताच असं आहे की ह्या लोकांना पकडल्यानंतर सत्यता पुढे येईल ना. आज कसं कोणाचं नाव घ्यायचं की या सर्व लोकांचे स्टेटमेंट घेतल्यानंतर, वस्तुस्थितीची सर्व चौकशी केल्यानंतर जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेवटचा प्रश्न, विरोधकांची मागणी होती की वाल्मिक कराडला अटक करायला पाहिजे. आज त्यांनी शरण गेले, या समोर CID समोर शरण गेले आहे तो, तर आत्ता काय भूमिका आहे विरोधकांची? स्वतः वाल्मिक कराड शरण गेलेत. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की शरण जायची कशाला वाट पाहिली, त्याच्या पहिलेच त्याला अटक व्हायला पाहिजे होती. एवढी सक्षम आहे महाराष्ट्राची पोलीस, एवढी सक्षम आहे, पण इतका 23 दिवस लावल्यामुळे लोकांमध्ये आक्रोश आहे की ज्या पद्धतीनं संतोष देशमुखचा, ज्या पद्धतीने त्याची हत्या झाली, अमानुष पद्धतीने त्याला मारण्यात आलं, म्हणून आक्रोश आहे एवढा. आणि त्याला जर पकडायला जर इतका वेळ लागत असेल, चौकशीला इतका वेळ लागत असेल आणि जे मुख्य आरोपी आहे त्यांना जर पकडायला इतका वेळ लागत असेल, तर साहजिकच हा आक्रोश त्या निमित्तानं वाढत होता. आणि तो आपण सर्व महाराष्ट्राने, देशाने पाहिला की कशा पद्धतीचा मोर्चा त्याची वेळमध्ये निघाला. विरोधक समाधानी आहेत? नाही, अजून आता तपास कसा पोलीस करतात, कोणाच्याही दबावाखाली, राज्य शासनाच्या दबावाखाली
हा तपास झाला नाही पाहिजे. अनेक लोक म्हणायचे, अनेकांनी सांगितलं की राज्य शासनाच्या दबावामुळे इतका वेळ त्याला वाल्मिक कराडाला पकडायला लागला, असं अनेकांचे आरोप त्यावेळेस झाले. त्याच्यामुळे लवकरात लवकर याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.